गडो आहे रे, गडो आहे. आता काय कचकच कांदा कापताना बोट कशाला वाचवली कोणाला माहिती. कुठून शब्द रचना आहे, कुठं वाक्य रचना आणि कुठे शब्द कोशात जाऊन शब्द बी हुडकत्यात. अगं बाय अगं बाय अगं बाय, काय गडो आहे महाराज. अजून एक गाणं तर कळलंच नाही, बदाम बदाम काचा नाही पकायचा का मसनात गेल्यावर. किती अनलॉजिकल रे दादा तुम्ही. आपलं स्वीकार आहे रे. खरं सांगू का दादा, आपल्याला फार बाहेरचं अट्रॅक्शन आहे हे संत वगैरे समजून घ्या. अरे चला फार काही नाही समजलं ना, आपल्या मातीची महानता तरी समजून घ्या. अरे ज्या लोकांच्या पाठीमागे लागताना तुम्ही अमेरिका, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, अरे आपला भारत किती श्रेष्ठ माहिती आहे तुम्हाला. अहो आपला भारत आर्यभट्ट आपल्या भारताचा, संगणकाचा शोध आपल्या भारताचा, ज्या गुगलवर सगळं सर्च करताना दादा त्या गुगलचा CEO आपल्या भारताचा. आपल्या भारतात एवढं ज्ञान आहे दादा, काय कौतुक करावं या भारताचं दादा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, छत्रपती शिवराय, शंभूराजे, विवेकानंद स्वामी बाह्य देशामध्ये जाऊन आमच्या भारताचं वैभव सांगतात. विवेकानंद स्वामी सांगतात वैभवशाली देश आहे माझा भारत. एका माणसाने विचारलं दादा स्वामी जी वैभवशाली देश है ना आपका, फिर जगह जगह पे भिखारी क्यों बैठते हैं. इतना ही वैभवशाली देश है आपका तो जगह जगह पे भिखारी क्यों बैठते हैं. सड़क पे जाओ तो भिखारी, सिग्नल पे जाओ तो भिखारी, मंदिर के सामने जाओ तो भिखारी, मस्जिद के सामने जाओ तो भिखारी, रेलवे स्टेशन पे जाओ तो भिखारी, बस स्टैंड पे जाओ तो भिखारी. भिखारियों का देश है क्या. आमचे स्वामीजी इतकं गोड उत्तर देतात. विवेकानंद स्वामी सांगतात माझा देश भिकाऱ्यांचा नाहीये, माझ्या देशात देणाऱ्यांची दानत फार मोठी म्हणून घेणाऱ्याची संख्या जास्त. आमच्या देशात देणारे लय आहेत म्हणून घेणारे खूप बसतात. तुमच्या देणाऱ्याची दानत नाही म्हणून घेणारा बसत नाही. आमचा भिकारी झाला तरी लाख निघत्याला गॅरंटी आहे दादा बरं का. वैभव आहे आमच्यात देण्याची दानत आहे. फक्त विनंती एवढीच आहे, माऊली सांगतात दान करताना देश काल पात्र पाहून दान करा आणि कुठलंही उपकार न ठेवता दान करा. आणि जे दान देताय ते निष्ठेनं आणि नीतिमत्तेनं कमवलेलं असावं, कष्टानं. माऊलींच्याच भाषेत जरी सुधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते तिचे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचंय स्वधर्माने मिळवा आणि जे द्यायचं ते उपकार न ठेवता द्या. पण आमच्यासाठी धनाची किंमतच नाही. आमचा म्हणजे विषय तो त्यांचा झाला नामडे जनधन. अहो 65 लाखाची सावकारकी माझ्या तुकोबारायांची. जयच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आईचे बळ. अहो दारात सोन्याचं झाड एवढी संपत्ती ज्ञानोबारायांची. अहो नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता, तरी सुद्धा संत या गोष्टीचा कधी अहंकार करत. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या. जेव्हा तुकोबारायांचे कर्जपत्र इंद्राणीमध्ये बुडवायचं होतं, फक्त तुकोबारायांच्या वाटणीच आहे. आणि एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी आणि 100 ते 200 तोळं सोनं होतं तुकोबारायकडे. खान विचार करा काय संपत्ती आहे. पण गरज नाही. आम्हाला जी गोष्ट बंधनं टाकतात, ज्या गोष्टीमुळे अहंकार येतो ते आम्हाला नको आहे. कारण अहंकाराला की देव दुरावला जातो. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको, अभिवारा नित्य नवा. ज्ञान सुद्धा कसं पाहिजे, नामस्मरणात सहित पाहिजे. कारण नामस्मरणाशिवाय असलेलं ज्ञान अधुरं आहे. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखत गत आहेत रामेश्वर शास्त्रींच्या. ज्ञानी आहेत ते पण नामधारक नाहीत. त्याच्यामुळं मस्तक तुकिता तुलनी शास्त्र वेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे, तरी सुद्धा फायदा. कारण वासना सहित अहंकार सहित रावण आहे. अहो काय सांगायचं. लंका कोणाची, लंका कोणाची, भिका पाटलाची नाही मग कोणाची, महादेवाची. लंका महादेवाची. महादेवाची लंकेची स्थापना आहे. पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजनाला रावणाला बोलवलं. रावणाच्याकडे वेदशास्त्र उपनिषद पाठ आहेत, असे मंत्र म्हणले रावणांनी वास्तुशांतीचे. देव झाले खुश. आधीच शिव कसा, शिव भोळा. आणि महादेवांचं काय कौतुक करावं महाराज. आमच्या कितीही साधी भक्ती करा तरी देव पावलाच आहे बरं. आणि हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण हजारो वर्षापूर्वीचा इतिहास तुमच्या गावाचा आहे. मग तुम्ही ज्या मातीत राहताय ना, तुम्ही ज्या मातीत राहताय ना, ती भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. इथं तुम्हाला पुण्यच भेटणार हा विश्वास. भाग्यवान आहे तुम्ही की या मातीत जन्माला आलात.
या महादेवांच्या चरणाशी जन्माला आलात, एवढं जागृत देवस्थान तुमच्या गावी आहे. चला विषयाकडे या. मग आधीच भोळे असणारे महादेव ते एवढे शुद्ध स्वच्छ मंत्राचे उच्चार ऐकून अजून खुश झाले. देव म्हणले, रावणा काय मागायचं ते मागा. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला ना बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. रावण म्हणलं एवढाच पुळ काय द्यायचा, तर अख्खी लंका होती कोणाची, झाली कोणाची. कारण ज्ञान, पण टिकली का अहंकार आणि वासना. आणि रावण म्हणजे साधे नाही, आज सुद्धा रावणासारखे शिवभक्त झाले नाही. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. काय भाग्य रावणाचं बघा. रावण शिवपूजा करताना नाथ रामायणामध्ये वर्णन करतात, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली जायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचे रावण. एके दिवशी चुकून 999 भरले, पण पूजत न उठले नाही. पूजत न उठले तर माझ्या कर्माचा खंड पडेल, माझ्या धर्माचा खंड पडेल. कुणाला आणायला सांगावं तर माझ्या धर्मात बसत मीच आणलेलं पाहिजे. मग पूजत न उठलेही नाही, कुणाला आणायलाही लावलं नाही. रावणाने स्वतःचं शिर कापलं आणि 1000वे शिर कमल म्हणून भगवंताला अर्पण केलं. एवढे महान शिवभक्त रावण होते. पण एवढी महान शिवभक्ती असताना सत्ता, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, अखिलंक सोन्याची, 33 कोटी तो बंदी करण्यात नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी, गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता रावणाची. तरी टिकली सांगती कवडी गेली ना. तुका म्हणे चाची संपत्ती. अहो एवढी काय सांगाव, केवढी एवढी, पण कुठं गेली सांगा. म्हणून नको तेनी मुक्तीचारी, ते बघतील त्यांचं काय ते. आम्हाला हरिमुखे, आम्हाला चांगलं महाराज रामेश्वर शास्त्री रावण व्हायचं. आम्हाला तुकोपहार आहे, ज्ञानोपहार आहे. होणार तर नाही, पण कमीत कमी चरणाशी तरी पात्रता. चला विषयाकडे या. आणि मग जर तुम्हीच सांगताय ज्ञान हे नामापेक्षा नामा वितरित अधूर आहे, अर्थात आहे. पण नामधारक झालो, पण संसारातले माणसं आम्ही नामधारक होऊ नये, आम्हाला देव भेटेलच का. अहो नका काळजी करू. ना तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी परी ते रस स्वादासी नेणी जेवी. म्हणजे संसार जरी केला तरी एक वस्तू आहे बघा मायमावल्या किचनमध्ये. आमटीत जाती, वरणात जाती, पिठल्यात जाती. कुठली ग माय? अशी खोलगट असती. पळी पळी स्वयंपाक करता का नाही ग? होय ग. हा हे मला तर आजकालच्या बायाच पटत नाही ते बघा. गोड आहेत पण जुन्या. 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या बाईने सांभाळलं महाराज. 50-50, 100-100 भाकरी एका टाइमला चुलीवर करावं लागायच्या. तरी म्हातारीच्या डोक्यावर कधी रेश नाही, तोंडावरचं हसू नाही, कधीच गेलं नाही महाराज. आता 5वा पाहुणा घरी आला तरी थया थयाच नाचती. किचन मधनं भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कुपली मसोबा महाराज. नाचल्या बायांनी किती पार म्हणता केला तरी काय मजा नाही बरं का. हा 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 काय बाया होते. आता पाहुणा दारात आल्यावर किचन मधनं म्हणती, हाय वा सिलेंडर संपलाय, महाराजाला चहा कशाने पाजू. तू एक काम कर, आलेला महाराज सिलेंडरवर बसले म्हणून खालनं पेट ठेव. म्हणजे महाराज बी मोकळा, तुम्ही मोकळी. असल्या रातच्या पण ऐकल्या पाहिजे, जगली नाही पाहिजे महाराज. तिला महाराज मंडळी सुद्धा जमत नाही. तर अगं दारात आलेला पाहुणा भगवंताचं स्वरूप असतो ग, कसं का असे ना. जरा तरी कदर काढायला शिका. आणि तुम्हालाही सांगते दादा, अरे सत्य ओळखायला शिका रे. आमच्यात अवघडच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली ना हसी का दिली. आमच्या नशिबात सगळे फटकेच केले देवा. अरे ह्यांना महाराज लोक जमत नाही, पण बाकीचे भारी जमतं बरं काय. हे जनही म्हणते महाराज देवाला, देवा काय कसलं जग आहे रे तुझं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरटीचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला
असं धुंदीत नाही दादा, अवघड आहे इथं. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्ती वानाचा अपमान केला. भलत्यांना अरे पंक्ती जरी बसवल्या ना तरी श्रीमंत आधी बसतात आणि गरीबाची पोरं नंतर बसतात दादा. माणसं म्हणतात साहेबाला बसव, साहेबाला उठतो हट, साहेबाला बसू दे हट. आता घालतोच कशाला पंगत, तुला जर साहेबच खाऊ घालायचा आहे तर. ज्याला गरज आहे त्याला द्या रे. दारात एखादा माणूस चालला, त्याचं धोतर फाटलं, शर्ट मळालं, त्याला गरज आहे, त्याला खाऊ घाला. साहेबाला खाऊ घालण्यापेक्षा जास्त पुण्य त्या व्यक्तीला खाऊ घातल्यावर भेटेल, हा विश्वास मी देते, दान देते करा. इथं प्रेझेंटेशनवर जमाना आहे बघा. इथं ना कल्पनेची बाधा, फक्त द्वैत, काही सत्य नाही. आमच्यात कसं आहे, ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, ज्या साबणावर गोरी हिरोईन आहे ते साबण खपतं. साबणाशी घेणं देणं नाही आम्हाला, वरच्या कवरशी घेणं देणं आहे महाराज. काही नाही आमच्यात कसं आहे, महाराज फॉर्च्युनरमध्ये आला हुशार, रिक्षात आला मूर्ख, पेटवा मग एक कडनं. अरे अवघड आहे तुमचं. पोरगी वरातीत नाचली, सुशिक्षित, कीर्तनात नाचली, नालायक. अरे वा, मानलं पाहिजे लाका तुमच्या डोळ्याला. जी वरातीत नाचते इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. कीर्तनात नाचते इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज, आणि आम्ही पात्रा, आम्ही जन्मल्यापासून घातल्या ना. आमचं कुठं टेम्पलवारी पार मारतय. तुमच्यात जी करून करून बागला देवपूजेला लागला ती संतय. जरा डोळे उघडीत जरे. एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाला माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला हे बघ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको. दुसरा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू, 2 वर्षाला लेकरू नाही. महाराज म्हणला येऊ, एक तर आजपर्यंत माझा नारळ फासला नाही, तुझ्या 2दा फासला, तुझंच काहीतरी चुकतंय बघ. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणला का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती म्हणला लग्न नाही झालं. हे असल्यामुळं कोरोना येतो महाराज. अरे तुला किती नारळ दिले लेकरू होईल महाराज. अरे तुम्ही किती भजन करा, जर तुमचं कर्म असत्य तर देव भेटणार नका रे. भामट्यांच्या नादी लागू. तुमचं कसं आहे ना, महाराज लोकांच्या पाया पडून लेकरू होतं याच्यावर तुमचा विश्वास आहे होय रे दादा. अरे महाराज लोकांच्या पाया पडून जर लेकरू झालं असतं, लग्न काय बॉम्बला केलं असतं का? अरे भाषा माझी नाही रे. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. अरे वेळ येत दादा, अरे पाया पडते रे तुमच्या, नका असल्या गोष्टीच्या नादी लागू. अरे देव काय माहित आहे का, लक्ष देऊ नाही का, हत्ती केला. काय केला बाळांनो, काय केला रे? हत्ती केला. काय केला? काय केला? 12 फुटाचा केला. किती फुटाचा? मिठाचा केला. कशाचा? काय केला? किती फुटाचा? कशाचा? मी भली शाणी. लोकांना दाखवायच्या आधी स्वच्छ करावं म्हणून सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. आला ना ना आला माझा आला 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 नाही नाही आला नाही नाही आला नाही नाही आला. अरे तेच म्हणते नाही आला का नाही आला. विज्ञान आहे, पाण्यात मीठ राहत तसं हे ज्ञान आहे. ती लवणाची कुंजरे सुदलिया लवण सागरे मोहीची मागारे प्रतिजेवी देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. ही अवस्था ज्याची आपुल्या संसाठी करू, म्हणजे अगदी त्या पळीप्रमाणे. पळी म्हणजे दरवी ना, तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी परित रस स्वादासी नेने जेवी. म्हणजे पळी जरी आमटी ढवळू ढवळू आली, तिला महागारी आल्यावर विचारायचं का ग पळी माय आमटी तिखट झाली का आळणी झाली? पळी माय सांगन का? आता एवढं ढवळू ढवळू आली की पण सांगण का? कारण तिला अक्कल नाही. तिला अक्कल आहे पण ती अक्कलेचा वापर करते. ती म्हणते आपलं काम करा, चव घेऊ. चव घेणं आपलं काम आहे का? आपलं काम ढवळ नाही, तेवढंच करून यायचं आपण. तसं आपलं काम इथं जन्माला आलोय त्याचं कारण आहे इथे घेईन मी जन्म याच्यासाठी तुझी चरण सेवा. बाह्य गोष्टीत गुंतायचं मग आसोनी संसारी जीवे. म्हणून त्या पळीप्रमाणे ज्याने संसार केला तो कोण? तर तो परमात्मा. म्हणजेच आपल्या संसाठी करुणी, म्हणजेच अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. नाव जरी ज्ञानोबा
बरा असलं तरी अवतार परमात्म्याचा. इथं प्रत्येक जण परमात्म्याचा अवतार. मग माणसं म्हणतील परमात्म्याचा अवतार दारू कसा पितो है ना, परमात्म्याचा अवतार गांजा बरा ओढतो, परमात्म्याचा अवतार चोळतो बरा, अवतार परमात्म्याचा पण संगत राक्षसाची. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का.